नमस्कार मंडळी, सासूबाई सून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी की माझ्या नणंदबाईची आहे. चला तर मग बनवायला घेऊयात. आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत आणि खमंग असा ढोकळा. तर हा ढोकळा खूपच टेस्टी होणार आहे. ह्यासाठी आपल्याला खूपच कमी वेळही लागणार आहे. 5 मिनिटात तयार होणारा एकदम झटपट असा आणि एकदम मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा बनणार आहे. तुम्ही पाहू शकता हा खूपच मऊ आणि असा लुसलुशीत झालेला आहे. चला तर मग बनवायला घेऊयात. तर यासाठी आपण सर्वप्रथम 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. हे जे बेसन आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचं आहे. आणि हो, लक्षात ठेवा आपल्याला इथे हळद नाही टाकायची. हळद जर टाकली आपण तर असे लाल त्याच्यामध्ये कण दिसतात. कारण आपण हे सोडा टाकून बनवणार आहोत. ह्यामध्ये नंतर आपण टाकणार आहोत 1 ते 2 चमचे साखर, तुम्हाला जशी हवी असेल तशी. त्यानंतर चवीनुसार मीठ घेणार आहोत. त्यानंतर हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत थोडा वेळ. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मिक्सरला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचंय. त्यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण एक लिंबू घेतला आहे. त्याचा आपण रस काढून घ्यायचा आहे. तो ह्यामध्ये आपण टाकायचा आहे. आणि हळूहळू पाणी ऍड करत जायचंय. आपल्याला खूप घट्टही नाही बनवायचं आणि खूप पातळही नाही बनवायचं. बॅटर जो आहे मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला बनवायचा आहे. बघत बघत पाणी टाकायचं. एकदम जर पाणी टाकलं तर आपला ढोकळा बिघडून जाईल. आणि तुम्हाला जर येलो कलर हवा असेल, हळदीच्या ऐवजी तुम्ही येलो कलर जो असतो एडिबल कलर, खायचा रंग, तो टाकू शकता. ह्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेलही टाकायचे. त्यानंतर आपण ढोकळा पात्र घेतलेला आहे. ढोकळा पात्राला आपण खाली तेल लावून घेत आहोत. ह्याऐवजी तुम्ही बटरही लावू शकता. बटर किंवा तूपही चालेल. तर जो स्टीमर आहे त्याच्यामध्ये आधीच आपण जे भांड आहे ते सेट करून ठेवायचं आणि हे पीठ त्याच्या आतमध्ये टाकायच्या एकदम 1 मिनिटाआधी आपल्याला जो इनो आहे तो आपल्याला 1 चमचा ह्यामध्ये घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा इथे ऍड करू शकता. आणि अशा प्रकारे तो जो सोडा आहे त्याच्यावर पाणी टाकायचे आणि नंतर मिक्स करायचे. ही प्रोसिजर खूप महत्वाची आहे. तर तुम्ही सेम असंच करायचे. तरच असा सेम ढोकळा होईल. तर हे मिक्स करत राहायचे जोपर्यंत ते जे बबल आले होते ते पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स होऊन नाही जात तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचे. ह्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतील. आणि जे आपण इडली पात्र ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे मिश्रण जे आपण बनवलं ढोकळ्याचं ते आपल्याला टाकायचं आहे. आणि आता ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण स्टीम करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण ह्याची हिरवी चटणी बनवून घेऊया. तर हिरवी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर पुदिना घेतलेला आहे. अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि डाळीचे आहे ते अर्धी वाटी घेतलेले आहे. इथे पुदिना आपण 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आणि कोथिंबीरची जी आहे ती मी अंदाजे 5 ते 10 अशा पूर्ण खुड्या घेतलेल्या. त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर टाकू शकता. हे एकदम ऑप्शनल आहे. त्यानंतर थोडंसं आमचूर पावडर टाकत आहोत आपण. हेही ऑप्शनल आहे. तर मिक्स होते तोपर्यंत आपला जो हे जे मिक्सरला आपण वाटून घेतलेलं आहे आणि ही आपली ग्रीन चटणी ढोकळ्याची एकदम झालेली आहे रेडी. खूपच टेस्टी अशी बनली होती ही. आणि आता आपला ढोकळा जो आहे तो स्टीम होऊन रेडी झालेला आहे. तो आपण असा टूथपिकनी चेक करून घ्यायचा आहे. ह्याला असं चिकट जर पीठ लागलं ह्याला तर ते नाही शिजलेलं आणि जर अज्यात जर निघालं टूथपिक तर हे शिजलेलं आहे. तुम्हाला कॅमेरा दिसते का नाही माहित नाही. चला तर मग ढोकळ्याची फोडणी तयार करूया.
तर सर्वप्रथम पॅन मध्ये जे आहे ते आपण 2 ते 3 चमचे तेल घेणार आहोत. ही फोडणी खूपच झटपट करावी लागते, नाहीतर फोडणी करपून जाते. तर तेल जे आहे ते गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे. ते मी अर्धा चमचा घेतलं होतं. इथे आपण लाल मिरची टाकत आहोत. तुमच्या जवळ जर हिरवी मिरची असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. त्यानंतर कढीपत्ता जो आहे तो अखंड न टाकता थोडा चिरून टाकलेला आहे. इथं 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या. त्यानंतर तीळ जे आहे ते 1 चमचा घेतलं होतं. तेही आपण इथं दळसून घेणार आहोत. थोडंसं फ्राय करायचं ह्याला. फोडणी जी आहे ती आपली झालेली आहे रेडी. त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत. तीही आपण थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि ह्यामध्ये पाणी ऍड करायचंय. पाणी जे आहे ते तुम्ही अर्ध फुलपात्र टाकू शकता. त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहोत. आणि जे आपलं इडली पात्रामध्ये जे आपल्या ढोकळा पात्रामध्ये ढोकळा झाला होता रेडी, तर त्याला आपण अशा प्रकारे चौकोनी कट करून घेणार आहोत. मी चौकोनी शेप दिलेला आहे. तुम्हाला जर नवीन काही एक्सपेरिमेंट करायचं असेल तर तुम्ही ते शेपही देऊ शकता. तर आपली जी फोडणी झाली होती तयार, ती आपण ह्यावर आता टाकत आहोत. बघा तर मग हा आपला असा खमंग आणि मस्त असा ढोकळा झालेला आहे रेडी. गार्निशिंग साठी मी वरून ह्यावर कट केलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खीस टाकणार आहोत. तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमचा कुठला आवडतीचा पदार्थ असेल तोही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची ही रेसिपी आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. आणि हो, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हो, हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.